नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या क्वेश्चन अनालिसिस सिरीजच्या 63व्या पार्टमध्ये। तर बघा, मागच्या 4-8 दिवसापासून आपण काही व्हिडिओ अपलोड नाही केलेले, कारण काही टेक्निकल इश्यू होता। तर बघा, आजपासून आपण तो कंटिन्यू करत आहोत। आणि त्याचप्रमाणे आजचा पहिला क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणच्या शहनाईला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर बघा, अशा प्रकारे शहनाईला GI टॅग प्राप्त झालेला आहे बनारस येथल्या। तर हे उत्तर प्रदेश म्हणजेच UP मधलं बनारस एक शहर आहे आणि तिथे अशा प्रकारे शहनाईला GI टॅग प्राप्त झालेला आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय खेळाडूला जागतिक ऑलिम्पियन असोसिएशनने ऑली या उपाधीने गौरवलेले आहे? तर ऑली या उपाधीने कोणाला गौरवण्यात आले? तर ते आहे मेरी कोम, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, मेरी कोम यांचं नाव काय पूर्ण? मांगते चुंगनेजंग मेरी। ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे। तसंच यांच्यावर मध्यंतरी म्हणजे 2013-14 मध्ये एक फिल्म आलेली, म्हणजे मूवी आलेली। तर ती मूवी तर सगळ्या मुलींनी पाहायला पाहिजे, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात किंवा जे काहीतरी करू इच्छितात अशा सगळ्या मुलींनी तो मूवी पाहायला हरकत नाही। तर बघा, मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद 6 वेळा जिंकलेले आहे। तसंच 2013 साली त्यांना अनब्रेकेबल नावाचे त्यांनी आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे। आत्मचरित्र बघा, अनब्रेकेबल हे त्याचं नाव आहे, अनब्रेकेबल। आणि या आत्मचरित्रावरच जवळपास तो मूवी डिपेंड आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, वारंवारतेचे SI पद्धतीचे एकक कोणते? तर वारंवारतेचे SI पद्धतीचे एकक आहे हर्ट्झ, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तसंच न्यूटन हे कशाचे एकक आहे? तर हे बल मोजण्याचे एकक आहे। न्यूटनचे बल मोजण्याचे एकक आहे। तसंच वॅट हे कशाचे एकक आहे? तर हे शक्तीचे म्हणजेच पॉवरचे एकक आहे। आणि जूल तर हे ऊर्जा मापनाचे एकक आहे। पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर बघा, अन्नपदार्थाची जी ऊर्जा असते ती कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर ती मोजली जाते कॅलरीजमध्ये। तर कॅलरीजमध्ये अशा प्रकारे ऊर्जा मोजली जाते। तर अर्गमध्ये काय मोजलं जातं मग? हे अर्ग म्हणजेच ऊर्जेचे एकक आहे। SI पद्धतीचं ऊर्जेचं एकक आहे। तसंच कुलोम काय? तर हे विद्युत प्रभाराचे एकक आहे। आणि पुढचा क्वेश्चन पाहता, कोवाडा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, अशा प्रकारचा हा अणुविद्युत प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुर्गापूर औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर दुर्गापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्प जो आहे तो पश्चिम बंगाल, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पश्चिम बंगाल राज्यात हा प्रकल्प आहे। तसंच दुर्गापूर औष्णिक विद्युत प्रकल्प पश्चिम बंगाल राज्यात तर आहेच, आणि त्याची ऊर्जा निर्मिती क्षमता किती आहे? तर त्याची आहे 350 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्मिती क्षमता त्याची आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहता, वेद काळातील ग्रामव्यवस्था स्वयंपूर्ण व एकसंघ होत्या असे उद्गार कोणी काढले होते? तर बघा, वैदिक कालखंड जो होऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये आपली जी ग्रामव्यवस्था होती ती कशी होती? स्वयंपूर्ण होती, तसंच एकसंघ होती। असे उद्गार कोणी काढलेले आहेत? तर ते काढलेले आहेत चार्ल्स मेटकॉफ, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। चार्ल्स मेटकॉफने अशा प्रकारे उद्गार काढलेले आहेत। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? तर ते आहेत लॉर्ड रिपन, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तसंच त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी पहिला फॅक्टरी ॲक्ट पण केला होता, तसंच इल्बर्ट बिल देखील पास केलं होतं त्यांनी। पुढचा क्वेश्चन पहा, डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची स्थापना करण्यात आली होती? तर रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची स्थापना कोणाच्या कालखंडामध्ये करण्यात आली होती? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, हॉब्स हाऊस यांच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची स्थापना करण्यात आली होती। आणि कधी झाली होती? तर 1907 मध्ये याची स्थापना झाली होती। तसंच याच्यामध्ये शिफारशी काय केल्या होत्या? तर खेड्यातून अनौपचारिकपणे ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी, तसंच खेड्यात मूलभूत घटक म्हणजे खेड्यांना मूलभूत घटक मानावा, अशा वेगवेगळ्या शिफारशी यांनी केल्या होत्या। तर पुढचा क्वेश्चन पाहूया आता, शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर बघा, आपलं जे शरीर आहे याची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते, म्हणजेच पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे। प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांची आवश्यकता असते। तर प्रथिनांचं कार्य काय असतं? शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे किंवा संप्रेरके निर्माण करणे हे त्याचं कार्य असतं।
तसंच कर्बोदके जे आहेत तर कर्बोदकाचं कार्य काय असतं, शरीराला ऊर्जा पुरवणे हे त्याचं कार्य असतं. तसंच रक्तातलं ग्लुकोजचं नियमन करणं देखील कर्बोदकाचं कार्य असतं. आणि मेद म्हणजे मेदाचं काय कार्य असतं, तर शरीरातील ऊर्जा साठवण करणे. तसंच संवेदन ही प्रमुख कार्य त्याची असतात. साठवण आणि संवेदन करणे कशाचं, ऊर्जेचं. तर बघा पुढचं आहे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आशियातील सर्वात मोठे पक्ष्यांचे अभयारण्य कोणते. तर बघा सोलापूरमध्ये माळढोक जे पक्ष्याचं अभयारण्य आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर माळढोक हे पक्षी अभयारण्य आहे जे आशिया खंडातलं सर्वात मोठं पक्ष्यांचं अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो. तर जागतिक मृदा दिन हा 5 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हे आपल्या चॅनलचं नाव आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण, HTTPचे पूर्ण नाव काय आहे. तर बघा HTTPचे पूर्ण नाव काय आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं ऑप्शन, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचं पूर्ण नाव आहे. आणि हे काय HTTP काय, तर हे एक इंटरनेट प्रोटोकॉल संच मॉडेलमधील ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल आहे. आणि हा वर्ल्ड वाईड वेबसाठी डेटा कम्युनिकेशनचा पाया म्हणून पण याच्याकडे बघितलं जातं. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झालेले, तर 1949 साली, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1949 साली अशा प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झालेलं आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली जर असा क्वेश्चन विचारला, तर तिची स्थापना 1935मध्ये झालेली आहे. 1935मध्ये तिची स्थापना झालेली आहे. आणि म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं त्यानंतर, म्हणजेच 1 जानेवारी 1949ला भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापना कधी झाली. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन, 2005 साली. अशा प्रकारे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, म्हणजेच NDMA, म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची स्थापना झालेली आहे 2005 साली. बघा भारत सरकारची आपत्ती व्यवस्थापनाची सर्वात मोठी संस्था आहे आणि जी स्थापना 2005, परंतु डेट पण लक्षात असू द्या, 23 डिसेंबर 2005 साली ही स्थापना झालेली आहे. आणि मुख्यालय कुठे आहे, तर मुख्यालय पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपण मुख्यालय पण लक्षात ठेवा. तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे, नवी दिल्लीला. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, वर्तमानपत्र तयार करण्यासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला. तर बघा अशा प्रकारचा पहिला कारखाना कुठे स्थापन झालेला आहे, तर तो झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवनसत्व डीचे रासायनिक नाव कोणते. तर बघा विटॅमिन डी जे आहे याचं रासायनिक नाव कोणते आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय, कॅल्शिफेरॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. तर ॲस्कॉर्बिक आम्ल म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड ह्याचं कशाचं रासायनिक नाव आहे हे, तर हे आहे विटॅमिन सी. विटॅमिन सीचं हे रासायनिक नाव आहे. तसंच कॅल्सिफेरॉल तर पाहिलं आपण. तसं रेटिनॉल हे कशाचं नाव आहे, तर हे आहे विटॅमिन एचं हे रासायनिक नाव आहे. आणि टोकोफेरॉल हे कशाचं नाव आहे, तर हे आहे विटॅमिन ईचं हे नाव आहे. तर बघा अशा प्रकारे हे कधी कधी आपल्याला विटॅमिन चे रासायनिक नाव विचारले जाऊ शकतात, किंवा कोणत्या घटकापासून विटॅमिन भेटले जातं आपल्याला ते पण विचारलं जाऊ शकतं. म्हणजेच विटॅमिन विटॅमिन ए कशापासून भेटलं जातं की. तर बघा अशा प्रकारे हे आपल्या विटॅमिनचे रासायनिक नाव आहेत. आणि विटॅमिन जे आहेत 4-5 प्रकारचे, ते सगळे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. आणि विटॅमिन बद्दल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पण बघत चला. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण रासायनिक ऊर्जेत करण्याचे काम कोण करते. तर बघा अशा प्रकारे प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण रासायनिक ऊर्जेत करायचं असेल तर ते कोण कार्य करतं, तर ते आहे हरितद्रव्य. अशा प्रकारे हे कार्य करत असताना, हरितद्रव्य कशात असतं, तर ग्रीनरी म्हणजे जे ग्रीन वनस्पती आहेत त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं आणि ते अशा प्रकारे कार्य करतं. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे. तर स्टेनलेस स्टील हे लोखंड, क्रोमियम आणि निकेल, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. निको असं त्याला म्हटलं जातं. निको हे म्हणजे ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी आपण निको असं नाव लक्षात ठेवू शकतो. तर ते स्टेनलेस स्टीलचं हे संमिश्र आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया,
स्टॉकहोम जल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर स्टॉकहोम जो पुरस्कार आहे तो तैकान ओकी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024चा स्टॉकहोम जल पुरस्कार 2024. लक्षात असू द्या, तैकान ओकी नाव थोडं कठीण आहे, परंतु आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे, कारण याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे या पुरस्कारावर. तर बघा, हा पुरस्कार 1991 पासून, लक्षात असू द्या 1991 पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार पाण्याशी संबंधित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो, व्यक्ती संस्था. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलंच ऑप्शन, कोल्हापूर येथील चांदी उद्योगाला GI टॅग प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सध्या चर्चेत असलेले कचाथिवू बेट कोणत्या 2 देशादरम्यान स्थित आहे? तर बघा, अशा प्रकारे जे कचाथिवू बेट आहे हे भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये हे बेट आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमेरिकेत झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर बघा, पुरुष एकेरीमध्ये अमेरिकेमध्ये जी स्पर्धा झालेली आहे तिचं विजेतेपद जिंकलेलं आहे जानिक सिनर, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, यांनी ते पद जिंकलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत मित्रांनो हे. तर पुढचा क्वेश्चन बघा, भारतात आर्थिक वर्ष 2023-24 UPIद्वारे व्यवहार किती अब्जवर पोहोचलेले आहेत? तर बघा, UPIद्वारे जे व्यवहार मोजले जातात तर ते किती वर पोहोचलेले आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 131 अब्ज डॉलरवर हे व्यवहार पोहोचलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरलेले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र, म्हणजेच आपला महाराष्ट्रच अशा प्रकारे सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण, आर्थिक वर्ष 2023-24 देशाच्या एकूण GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आलेलं आहे? तर बघा, 23-24मध्ये GST संकलन जे झालेलं आहे त्यामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याचं पण उत्तर महाराष्ट्रच आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, अशा प्रकारे एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली संगीता जिंदाल, म्हणजेच डी ऑप्शन यांची निवड इथे झालेली आहे. ही पण करंटचाच क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन पहा, भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बघा, भारताचे जे पहिलं असणार आहे ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन हे कुठे स्थापन होणार आहे? तर ते आहे मुंबईला अशा प्रकारे हे स्टेशन स्थापन होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोविनेट हे कोरोना व्हायरस नेटवर्क कोणत्या संस्थेने लॉन्च केले आहे? तर बघा, कोविनेट अशा प्रकारे जे नेट आहेत हे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अशा प्रकारे हे कोरोना व्हायरस नेटवर्क लॉन्च केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन आणि त्याचं थोडंसं माहिती म्हणजे इन डिटेलमध्ये घेतलेली आहे. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक देत चला. तसंच व्हिडिओ आवडत असतील तर शेअर पण करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट भेटत राहील. थँक्यू व्हेरी मच.